नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कावेरीची माफी मागत आहेत आणि त्याचबरोबर घरातल्या चाव्या, घरातले सगळे अधिकार म्हणजे माची उत्तराधिकारी म्हणून कावेरीची निवड केलेली आहे. आणि या गोष्टीचा अमृताला मात्र खूप राग आलेला आहे. तिला ही गोष्ट अजिबात आवडलेली नाहीये. तिचं असं म्हणणं आहे की या कावेरीमध्ये असं काय आहे, ही कावेरी एवढं पुढं पुढं का करते, हे सगळे अधिकार या कावेरीला का मिळत आहेत, असा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की नाही, इव्हन मेहंदीच्या सेरेमनीला सुद्धा कावेरीच्या हातावरती पहिली मेहंदी काढली गेली पाहिजे, असा माचा अट्टहास आहे. आणि मग मेहंदी काढायला बसलेल्या अमृताला माने सांगितलेलं आहे की ती मोठी आहे, ती मोठी सून आहे या घरची, त्यामुळं तो मान तिचा आहे, त्यामुळं पहिली मेहंदी तिच्याच हातावरती काढली जाणार आहे. इकडे यश आणि मोहित लोकेशन ट्रेस करून बरोबर पोचलेले आहेत त्या ठिकाणी जिथे तो जो फुलवाला आहे त्याचा त्याला फोन केलेला होता, त्या लोकेशनवर हे बरोबर पोचलेले आहेत. आणि तिथे गेल्यानंतर यशच्या हाती आता अमृताच्या विरोधात मोठा पुरावा लागत आहे. पण इकडे अमृताच्या अंगात एवढी मस्ती आहे की तिचा माज काही केल्या कमी होत नाहीये. ती अमृता इकडे कावेरीला म्हणत आहे की एक गोष्ट लक्षात ठेव, कारण तू कितीही काहीही केलंस तरीही आता यशच्या नावाची मेहंदी माझ्या हातावरती लागणार आहे आणि उद्या यशच्या नावाचं मंगळसूत्र हे माझ्या गळ्यात असणार आहे. अशा पद्धतीने ती बोलत असते. तेव्हा मात्र कावेरीला खूप वाईट वाटतं. कावेरी म्हणत असते की हे सगळं काय होतंय, कारण याच्यामध्ये माझी तर काहीच चूक नाहीये, तरीही या गोष्टी अशा का, हा प्रश्न मात्र पडलेला आहे. आणि त्याचबरोबर कावेरी मात्र अमृताकडे पाहतच राहते, कारण एवढं सगळं झालेलं आहे आणि तरीही आता अमृताचा माज काही कमी होत नाही. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. कावेरीने बरोबर तो मोबाईल घेतलेला असतो, त्या मोबाईलवरील तो नंबर मिळवलेला असतो. आणि आता अमृता म्हणत असते की अरे यश, कसं शक्य, आपण इथे सेल्फी काढला होता ना, ऑब्विसली माझा मोबाईल तर इथेच असणार आहे, हे सगळं बोलणं सुरू असतं. आणि त्याच वेळेस इकडे तिचा फोन नेमका वाजतो आणि तो मोबाईल कावेरी तिथे आणून सोफ्यावरती तिनं ठेवलेला असतो. आणि विद्यासुद्धा तिथं असते. अमृता येते, हा हे माझ्याच मोबाईलची रिंगटोन आहे, हा माझाच मोबाईल वाजतोय, असं सांगितलं जातं. आणि त्याच वेळेस या सर्व गोष्टी घडत असतात. कावेरी पाहतच असते. यश तिथे असतो. कावेरी एका ठिकाणी सोफ्याच्या मागे लपून बसते. यश कावेरीकडे पाहत असतो. या सगळ्या गोष्टी घडत असतात. तरीही कावेरीला मात्र कळतच नाहीये की आता करायचं काय. तेवढ्यात विद्या अमृताकडे येते आणि म्हणते, मी पाहिलं होतं ना, तिथं नव्हतं तेव्हा, आत्ता आलं असेल मे बी, किंवा आपल्याकडून विसरलं असेल, नीट पाहिलं गेलेलं नाही, असं सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे यश तिला म्हणत असतो की आता सापडलाय ना मोबाईल, चल मग. तेवढ्यातच ती म्हणते, नाही तिथं काहीतरी आहे, मला ना वेगळं काहीतरी जाणवते, कारण तिथे कावेरी लपून बसलेली असते. ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते. विद्या म्हणते की चल ग अमृता, काल ना तू बटाट्याची भाजी खूप छान केलेली होती, मला ना ती रेसिपी दाखव. रेसिपी म्हणण्यापेक्षा ना तू शिकव मला कशी करायची ते. इकडे पौर्णिमाला मात्र खूप राग आलेला असतो आणि पौर्णिमा ही यामीच्या रूममध्ये आलेली आहे. म्हणजे यामी आता आउट हाऊसला राहत आहे. पौर्णिमा सुद्धा आउट हाऊसमध्ये आली आहे आणि ती यामीला सांगत असते. तेव्हा मात्र यामीला ती म्हणत असते की आता आपल्याला काहीतरी विचार करावा लागणार आहे. या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडत आहेत. मग आता यामी म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही मी शांत राहणार नाही, कारण हे सगळं जे काही घडत आहे या सगळ्याला जबाबदार ती कावेरी आहे. त्या कावेरीला मी अशी सोडत नसते, असं यामीचं बोलणं चालू आहे. आणि यामी इकडे म्हणत आहे की माने माझ्यावरती हात उचलला, त्या कावेरीसाठी माने माझ्यावरती हात उचलला. एवढंच नाही तर माने मला इथे आउट हाऊसमध्ये राहायला पाठवलेलं आहे. या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त त्या कावेरीमुळे. मी तिला सोडत नसते, एवढंच तिच्या डोक्यात असतं. तेव्हा तिने हातामध्ये फोटो घेतलाय, लायटर घेतलेला आहे आणि त्याचबरोबर तो फोटो जो आहे तो लायटरने जाळत आहे आणि म्हणत आहे की मी शांत राहणार नाही, कारण काहीही झालं तरीही मी आता शांत राहू शकत नाही. त्या कावेरीला तिची लायकी दाखवावीच लागणार आहे. अशा पद्धतीच्या गोष्टी आता बोलल्या जात असतात. आणि यामीने ठरवले की जे माझं आहे ते मला मिळालं पाहिजे, कारण ती कावेरी या घरात आलेली आहे तेव्हापासून माझ्याशी असं वागत आहे. माची मुलगी तर मी आहे ना, मग असं का.
हा प्रश्न तिला पडलेला असतो. तेव्हा यमुना म्हणत असते, अगं सोड तो फोटो, काय करतेस तू, हे सोड सगळं, असं म्हणत यमुना तिला थांबवत आहे. परंतु का इकडे तिला पौर्णिमा थांबवत आहे, पण यमुना मात्र थांबायला तयार नसते. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र इकडे यामीच्या अंगात पण तेवढीच मस्ती आहे. यामीला काही शांत राहू वाटत नाहीये. आणि मग इकडे अमृता तो जो कागद आहे ना, ज्याच्यावर कावेरीने नंबर लिहिलेला असतो, तो कागद नेमका अमृताच्या हातात जातो. आणि अमृता म्हणत असते की हे काय आहे. तेवढ्यात कावेरी धावत येते आणि म्हणू लागते की अगं ती किराणामालाची यादी. अमृता म्हणते नाही नाही, हा जो नंबर आहे ना तो वेगळा लिहिला, याच्यावर कुठं काय लिहिलेलं आहे किराणामालाचं. तेव्हा अमृताला कावेरी म्हणत असते की अगं ती भाजीवाला असतो ना, त्याचा नंबर आहे, ते ऑनलाईन घरपोच देतात ना, त्यांचा नंबर मी मागवून ठेवलेला आहे. इमर्जन्सीला ना आपल्याला लागला तर, म्हणून तो मागवलेला आहे. आणि मग कावेरीने तिच्या हातातून एका सेकंदात ती चिठ्ठी वळून घेतलेली असते. पण नेमकं घडतं असं की त्याच दरम्यान आत्ता कावेरीने चिठ्ठी ओढलेली असते, त्याच दरम्यान अमृताने तो नंबर पाहिलेला असतो. आणि अमृताला शंका आलेली असते, तो नंबर ओळखीचा वाटत असतो. म्हणून अमृता म्हणू लागते की नाही नाही, मला काहीतरी वेगळं वाटतंय, हा नंबर ओळखीचा आहे माझ्या. तेव्हा ती म्हणते की नाही नाही, भाजीवाल्याचा नंबर आहे ना तो. तेवढ्यात मा तिथे येते आणि म्हणते काय चाललंय तुमचं. यशही तिथं पोचलेला असतो. मा म्हणत असते की काय करताय तुम्ही दोघी जणी, आज तुमची मेहंदी आहे ना, आणि कावेरी या कामात अजिबात थांबायचं नाहीये तू आज. अजिबात ती भाजी वगैरे आणायला जायचं नाही आणि काही करायचं नाहीये. हे माने सांगितल्यानंतर मात्र कावेरी पाहतच राहते. कावेरी म्हणते आता काय करायचं. आणि त्याच वेळी इकडे यामीला मात्र खूप राग आलेला आहे. तिला ही गोष्ट सहनच होत नाही. तिचं असं म्हणणं आहे की नाही, या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत ना, त्या मी शांतपणे सहन करणार नाही. यामीचं असं म्हणणं आहे की जे माझ्या हक्काचं आहे ते मला मिळालं पाहिजे आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. माझ्या हाती अशी एक गोष्ट आहे की ज्याबद्दल त्या कावेरीच्या कपाटात असं काहीतरी आहे की ते मी मिळवणार आहे. आणि एकदा का माझ्या हातात ते आलं की मग मात्र त्या कावेरीची कशी वाट लावते ते बघ. तेव्हा मात्र इकडे पौर्णिमा तिला सांगत असते की जरा शांत घे यमे, शांत घे. पण यमी मात्र शांत घेईल तर काय, तिच्या डोक्यात आता सुडाची आग पेटून उठलेली आहे आणि तिला त्या आगीमध्ये कावेरीला भस्मसात करायचंय. इकडे यश म्हणतो की बघू ती यादी माझ्याकडे, मी जातो आणि मी घेऊन येतो. तेव्हा मा म्हणते की तू विसरतोयस का, तुझंही लग्न आहे, त्यामुळे तूही बाहेर जायचं नाहीये, मी पाहते काय करायचं ते. तेवढ्यात विद्या तिथे येते आणि म्हणते माझ्याकडे द्या ती यादी. पण मा म्हणते की नाही, आज कुणीही कुठेच जायचं नाहीये, मी पाहते. कावेरी समजते ना, चला तुम्ही दोघी, असं म्हणत मा कावेरी आणि अमृता या दोघींनाही सांगत आहे. कावेरीने तेवढ्या कष्टाने ती चावी मिळवलेली असते, एवढ्या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात. पण तरीही आज या सगळ्या गोष्टी घडूनही एक मोठी गोष्ट घडलेली आहे आणि ती म्हणजे की या सगळ्यामधून मार्ग काढत आता पुढे जायचं होतं. हे सगळं घडत होतं, परंतु आता या सगळ्यातून आता कसा मार्ग काढायचा हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे यश म्हणत असतो की मोठ्या मुश्किलीने तो नंबर मिळवलेला होता, पण तो नंबर तर आता गेलाय, आता काय करायचं, आता तो नंबर कसा मिळवायचा हा प्रश्न यशला सुद्धा पडलेला असतो. आणि त्याच वेळी माने तो कागद घेतलेला आहे आणि तेव्हा यश म्हणत असतो की आता काय करायचं. इकडे अमृता पण म्हणत असते की नाही, मला असं का वाटतंय की तो नंबर वेगळा होता, यांचं काहीतरी वेगळं सुरू आहे. आता यश त्याचबरोबर विद्या कावेरी सगळेजण एकत्र असतात आणि त्यांच्यामध्ये बोलणं सुरू झालेलं असतं. यश म्हणत असतो की आता काय करायचं. कावेरी म्हणते एक मिनिट हा, मला ना तो नंबर आठवतोय, मी आठवायचा प्रयत्न करते. आणि ती पेन आणि पेपर घेते आणि त्याच्यावरती तो नंबर आठवू लागते. तर तिला तो बरोबर नंबर आठवतो आणि तो नंबर ती लिहायला सुरुवात करते आणि ती म्हणते हाच तो नंबर आहे. आता एका सेकंदात इकडे कावेरीने तर तो नंबर लिहिलेला असतो आणि यशला दिलेला सुद्धा असतो. तेव्हा यश म्हणतो की बघू, मी फोन लावून बघतो. आणि मग यश लगेचच त्या नंबरवरती कॉल करतो. यशने आता त्या नंबरवरती कॉल केलेला आहे, परंतु यशला तो नंबर बिझी लागत असतो. यश विचार करतो की हा नंबर तर बिझी लागतोय. तेव्हा कावेरी म्हणते की हो, कन्फर्म हाच नंबर आहे, असं कावेरीने आता ठणकावून सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर अमृता सुद्धा रूममध्ये येते आणि म्हणते की मला असं का वाटतंय की तो नंबर माझ्या ओळखीचा होता, असं अमृता विचार करत असते. आणि त्याच वेळीस इकडे अमृता म्हणत असते की मी चेक करते, नक्की त्या कावेरीच्या हाती माझ्या विरोधात काही लागलं नसेल ना, हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि ती नंबर मोबाईलवरती डायल करते, तिला जो आठवतोय तो नंबर डायल करते आणि तिच्या लक्षात येतं की हा जो फुलवाला आहे कदाचित याचा नंबर ह्या कावेरीला मिळालेला आहे.
आणि तेव्हा मात्र इकडे धक्का बसल्यासारखी गोष्ट तिला समजते ती म्हणजे ती विचार करत असते की आता काय करायचं, हा नंबर तर ह्या कावेरीला मिळालाय, मी काय करू शकते या सगळ्यातून, हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि त्याच वेळी अमृता मात्र घाबरलेली असते की आता काय करायचं, कारण ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाहीये. जर हा नंबर त्या कावेरीपर्यंत पोहोचलेला असेल तर अवघड आहे. म्हणून तिनं त्या क्षणी त्या माणसाला कॉल करते आणि त्याला म्हणू लागते की तुला कोणाचा फोन आलेला का. तेव्हा तो सांगत असतो की नाही नाही, मला कोणाचाच फोन नव्हता आला. तेव्हा त्याला अमृता म्हणत असते की तुला कोणाचाही फोन आला तर कोणाला काहीही सांगू नकोस. असं सांगितल्याबरोबर इकडे तो म्हणत असतो की हो चालेल, पण माझ्या पैशांचं काय, कारण तो पैशांसाठी काम करतोय आणि जर त्याला पैसे नाही मिळाले तर तो का काम करेल, हा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. आणि तो म्हणतो की माझ्या पैशांचं काय, कारण मला माझे पैसे मिळाले पाहिजेत, एवढंच त्याच्या डोक्यात आहे. तेव्हा अमृता सांगते की हो आई पैसे घेऊन येईल आज आणि तुला तुझे पैसे मिळतील. हे सगळं बोलणं चालू आहे. अमृताने मात्र त्याला पैसे देण्याचं कबूल केलेलं आहे आणि एवढंही सांगितलेलं आहे की नाही, अजिबात अजिबात हे करायचं नाहीये. हा जो नंबर आहे कोणालाही आता फोन स्विच ऑफ करून ठेवायचा आहे, तुला तुझे पैसे मिळतील. हे कळल्यानंतर मात्र आता तो नंबर स्विच ऑफ केला जातो. इकडे यश पुन्हा फोन लावतो. यश म्हणतो एवढा वेळ बिझी लागत होता आणि आता फोन स्विच ऑफ येतोय. हे ऐकल्यावर कावेरी म्हणते आता काय करायचं. यश म्हणतो की काही काळजी करायची गरज नाही. कावेरी म्हणते की आज तर मेहंदी आहे, नक्की काय करायचं मला कळतच नाहीये. माने तर सांगितले अजिबात बाहेर जायचं नाहीये. मी काय विचार करते, कारण आपल्याकडे फक्त 2 दिवस राहिलेले आहेत. या 2 दिवसात जर आपण काहीच करू शकलो नाही तर आपल्या हातात काहीच राहिलेलं नाहीये, असं कावेरी बोलत असते. आणि तेव्हा मात्र यश कावेरीच्या जवळ येतो, तिला समजवू लागतो की हे बघ कावेरी, काही झालं तरीही या 2 दिवसामध्ये अमृताचं पर्दाफाश केल्याशिवाय मी शांत राहणार नाही. कावेरी अशी हार मानायची नाही, असं यश कावेरीला सांगत असतो आणि कावेरीची समजूत घालत असतो. तो म्हणतो की आता मी मोहित भाऊजींना कॉल करतो आणि मोहित जीजूंकडून त्या नंबरचं लोकेशन मिळवून घेतो, म्हणजे आपल्या हाती नक्की काहीतरी लागेल. हे ऐकल्यावर कावेरी म्हणते नक्की जमेल नाही आपल्याला, पण लवकरात लवकर आपल्याला हे सगळं केलं पाहिजे, कारण ती अमृता कशी आहे तिचा पर्दाफाश करणं खूप गरजेचं आहे, असं कावेरी इकडे यशला समजवत असते. तेव्हा यश म्हणत असतो की हो, या सगळ्या गोष्टी आपल्याला शांतपणेच हँडल कराव्या लागणार आहेत. हे यशच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे माने आता कावेरी आणि अमृता या दोघींनाही बोलवलेलं असतं. माझं असं म्हणणं आहे की आता मेहंदी आहे आणि मेहंदीसाठी त्या दोघींसाठी सुंदर अशा साड्या तयार बनवलेल्या आहेत, दागिने आहेत आणि ते सगळं देण्यासाठी त्या दोघींनाही बोलवलेलं आहे. तेव्हा मात्र त्या दोघीही तिथे आलेल्या आहेत आणि मा सांगत असतात की हे घे, असं म्हणत माने ते साडी कावेरीला दिलेली असते आणि कावेरीला सांगितलेलं असतं की ही साडी आणि हे दागिने आज तुला तुझ्या मेहंदीच्या कार्यक्रमासाठी दिलेले आहेत. त्याच वेळी अमृता तिथं असते. अमृताला सुद्धा सांगितलं जातं की हे दागिने आणि ही साडी घे. अमृताला सुद्धा ते दागिने आणि साडी दिली जाते आणि मग अमृता खुश होते. अमृताला आणि कावेरीला मा सांगत असतात की खूप छान दिसायचं आज दोघींनीही, छान तयार व्हायचंय, आज तुमचा दिवस आहे, कारण आज तुमची मेहंदी आहे आणि कावेरी मला तुझ्याशी बोलायचं आहे, असं म्हणत माने अमृताला तिथून पाठवून दिलेलं आहे आणि कावेरीला बोलवलेलं आहे आणि कावेरीसोबत मा बोलत आहे. तेव्हा कावेरी म्हणत असते बोला ना मा, काय झालं. तेव्हा मा म्हणत असते की मला आठवतोय तो दिवस ज्या दिवशी तू चिकूला घेऊन या घरात आली. खरं तर मी माणसं ओळखायची, मला माणसांची पारख आहे असं मी म्हणत असते, पण ह्यावेळेस मी चुकले. माझ्या मनात फक्त एकच राग होता की माझ्या मुलाला माझ्यापासून दूर करणारी ही ती मुलगी आहे आणि त्यामुळं या मुलीला मी कधीच माफ करणार नाही असं माझ्या डोक्यात होतं. पण कावेरी, तू आल्यापासून या घरावरती कुठलंही संकट आलं तरी खंबीरपणे उभी राहिलेली आहेस, या घरातील लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली आहे, कधी कोणत्याच गोष्टींचा विचार केला नाही, शांतपणे सर्व गोष्टी केलेल्या आहेत, असं मा कावेरीला समजून सांगत असतात. कावेरीला म्हणत असतात की हे सगळं फक्त आणि फक्त तुझ्यामुळे शक्य होऊ शकलेलं आहे, कारण तू कुठलीही आडीमनात कधी ठेवलेली नाही, सगळ्यांना समजून घेऊन सगळ्यांशी प्रेमाने वागत आलेली आहे, असं माझं म्हणणं असतं. तेव्हा मात्र मा कावेरीच्या समोर हात जोडतात आणि कावेरीला म्हणतात की खरंच मला माफ कर, माझ्याकडून चूक झाली, मी असं करायला नको होतं, पण आता मलाच माझी चूक उमगलेली आहे. आता माने तर चक्क कावेरीच्या समोर हात जोडलेले असतात. तेव्हा कावेरी मला म्हणते की नाही असं नका करू मा, पण माने कावेरीची
हात जोडून माफी मागितलेली आहे आणि सांगितले की मला माफ कर, माझ्याकडून चूक झालेली आहे. मला कळत नव्हतं त्यावेळेस, पण या घराच्या संकटामध्ये प्रत्येक वेळेस सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली तूच आहेस आणि माझ्यानंतर हे घर सांभाळू शकणारी सुद्धा तूच आहे. त्यामुळं मी ठरवलेलं आहे की तुझं आता हा लग्नाचा कार्यक्रम झाला की या घराची जबाबदारी सगळी मी तुझ्यावरती देणार आहे आणि मी बिनधास्त होणार आहे, कारण हे सगळं तू खूप चांगल्या पद्धतीने करू शकते एवढा विश्वास मला कावेरीवर वाटत असतो. तेव्हा कावेरी म्हणत असते की नाही मा, तसं काही नको करू. तेव्हा मा मात्र ऐकायला तयार नसतात. मा म्हणत असतात की हो बरोबर आहे तुझं, पण हे असंच होणार आहे. अमृता म्हणत असते की हे सगळं काय चालू आहे, म्हणजे हिला थांबवून घेऊन हिला घरचे अधिकार दिले जात आहेत, या घरातलं सगळं तिच्या हातात असणार आहे, कारण मा तिच्याकडे चाव्या देणार आहे. आणि त्याचबरोबर माने हे सगळं का केलेलं आहे हा प्रश्न मात्र पडलेला असतो. तेव्हा मात्र मा आता का एक साडी घेते आणि चाव्या घेऊन येते आणि म्हणते की या चाव्या, या घराची जबाबदारी सांभाळायची तुला आहे, हे घर आता तुझं आहे, तू सांभाळ, असं सांगितलं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा कावेरी आणि मा तिथं आहेत. अमृता खिडकीतून लपून हे सगळं बघत आहे. कावेरीच्या हातामध्ये चाव्यांचा जुडगा दिला जात असतो. कावेरी म्हणत असते की नाही मा, मला नाही जमणार ही जबाबदारी. तेव्हा मात्र मा सांगत असतात की का नाही जमणार, जमणार आहे तुला, आणि तुझ्यावरचा विश्वास आहे ना तो खरा ठरणार आहे माझा. मला पूर्ण विश्वास आहे तुझ्यावरती. ही जबाबदारी तू अगदी शांतपणे पार पाडशील आणि जबाबदारीनं घेशील हे सगळं मला माहिती आहे. हे सगळं बोलणं चालू आहे आणि त्याचबरोबर अमृता मात्र हे सगळं ऐकत असते. तू या घरची मोठी सून आहे असं कावेरीला म्हटलं जात असतं. या घरातले सगळे अधिकार तुझ्याकडे असले पाहिजेत आणि त्याहीपेक्षा तू हे सगळं करू शकते याच्यावरती मला ठाम विश्वास आहे. हे ऐकल्यानंतर मात्र कावेरीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. कावेरी म्हणत असते की कसं शक्य आहे हे, आणि त्याचबरोबर कावेरीला कळतच नसतं. कावेरी मात्र हळवी झालेली असते, कारण ती म्हणत असते की मनातल्या मनात मा मी तुमची सून नाहीये, मला नका एवढे अधिकार देऊ, नका माझ्याशी एवढं प्रेमाने वागू, ती माझी लायकी नाहीये, कारण मी चुकीची आहे, असं इकडे कावेरीने सांगितलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे मा सुद्धा तिला समजून सांगत आहेत. कावेरीच्या हातात चाव्या दिलेल्या आहेत. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की यश मोहितला भेटायला गेलेला आहे, कारण मोहित सोबत त्याने लोकेशन मिळवण्याचं ठरवलेलं असतं. तिकडे भेटायला गेल्यानंतर तेव्हा मात्र इकडे मोहित त्याला सांगतो की हेच ते लोकेशन आहे, पण तिथे त्यांना कोणीच भेटत नाहीये. आणि त्यासोबतच इकडे माने सुद्धा आता पुढे पुढे करणारी अमृता मेहंदी काढण्यासाठी पुढे पुढे करत होती. तिला बाजूला ढकलून माने स्वतः तिथं सांगितलेलं आहे की कावेरी या घरची मोठी सून आहे, तर या घरचा सगळ्या गोष्टींचा मान हा कावेरीला मिळणार आहे. आता मेहंदी काढताना सुद्धा अमृता आधी कावेरीने काढू दे, मग तू काढ, हे सगळं घडत असतं. आणि आता मात्र अमृताला राग आलेला असतो. अमृता म्हणत असते की नाही, एक गोष्ट लक्षात ठेव, कारण आज काहीही झालेलं असलं तरीही माझ्या हातावरती मेहंदी लागणार आहे, ती यशच्याच नावाची आहे, आणि उद्या माझ्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र असेल ते सुद्धा यशच्याच नावाचं असेल. कावेरी मात्र तिच्याकडे पाहतच राहते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.